मंडळी, राज्यातला महिला आयोग पीडित डॉक्टर महिलेच्या बाजूने उभा आहे की आरोपीच्या? महिला आयोगाला महिलांच्या सुरक्षेची पडली आहे की कुणाच्या राजकीय संरक्षणाची, हा प्रश्न विचारला जातोय। साताऱ्यातल्या महिला डॉक्टरच्या मृत्यूनंतरही तिचं चारित्र्य हनन केलं जातंय, याचा संताप त्या पीडितेच्या कुटुंबियांकडून व्यक्त केला जातोय। त्याला कारण ठरली आहे महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी घेतलेली पत्रकार परिषद। अवघा महाराष्ट्र या पीडित महिलेच्या न्यायाच्या बाजूने उभा राहिलेला असताना महिला आयोगाच्या अध्यक्ष असलेल्या रुपाली चाकणकरांनी पत्रकार परिषद घेत पीडित मुलीलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय असा आरोप केला जातोय। कारण हे सगळं प्रकरण अतिशय क्लिष्ट आहे, याला अनेक कंगोरे आहेत, त्याचा तपास अजून सुरू आहे, अजून बरेच सगळे यातले कंगोरे समोर यायचे बाकी आहेत। पोलीस अजून कुठल्याही निष्कर्षापर्यंत पोहोचलेले नाहीत, अनेक स्टेटमेंट रेकॉर्ड करायचे बाकी आहेत। असं असताना चाकणकरांनी तासभर पोलिसांशी गप्पा मारून थेट आत्महत्येच्या कन्क्लुजन पर्यंत कशा पोहोचल्या? आत्महत्येचा निष्कर्ष काढण्याची त्यांना एवढी काय घाई झाली? निष्कर्ष काढत पोलिसांचं काम आहे निष्कर्ष काढणं की महिला आयोगाचं आहे? बाजूला बसलेले एसपी गप्प आहेत आणि चाकणकर निष्कर्ष सांगून मोकळ्या झाल्या। हे कशासाठी? या सगळ्याचा तपासावर परिणाम होणार नाही का? हा इतक्या मोठ्या पदावर बसलेल्या व्यक्तीकडून झालेला बेजबाबदारपणा नाही का? चाकणकरांना पोलीस तपासातील काही सिलेक्टिव्ह भाग जाहीर करून नेमकं काय साधायचं? त्यांचा या सगळ्या मागचा उद्देश काय आहे, असा प्रश्न आज विचारला जातो। तिच्या मृत्यूला ती जबाबदार आहे हे सांगण्याचा तर प्रयत्न नाही ना? ज्या व्यवस्थेतील नेक्ससला डॉक्टर तरुणी अडथळा वाटत होती, त्या नेक्ससला सेफगार्ड करण्याचा तर हा प्रयत्न नाही ना? शिवाय रुपाली चाकणकर जेवढ्या चवीनं पीडितेच्या रिलेशनवर, चॅटिंगवर बोलत होत्या, तेवढ्या त्या पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न का विचारत नव्हत्या? पीडितेवर दबाव आणणाऱ्या त्या खासदाराला चौकशीच्या फेऱ्यात आणावं यासाठी ब्रक का काढत नव्हत्या? ज्या वर्षा आगवणे आणि हर्षा आगवणे यांनी छळाला कंटाळून आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला, 8 नोव्हेंबर 2022ला महिला आयोगाला पत्र लिहून सगळी कैफियत मांडली, माजी खासदार निंबाळकरांच्या छळवणुकीचा पाढा वाचला, त्यावर पत्रकार परिषद घ्यावी असं चाकणकरांना का वाटलं नाही?